हे बघा नर्मदा मैयाचे पात्र आहे आणि आम्ही प्रवास करीत असताना आम्हाला सुद्धा अशा ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हा आश्रम इतका सुंदर आणि श्रमदान असलेले महाराज लोकांनी इथं आमच्यासाठी खूप सुविधा केलेली आहे। जंगलातून जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आम्ही चालून आलेले आहे आणि हे मुली स्त्रिया आमच्यासाठी चहा बनवण्याचे काम, स्वयंपाक करण्याचे काम करीत असतात। ही दीदी आहे, ही एक दीदी आहे। हे बघा किती भांडी घासून साफ करून आमच्याकरता श्रमदान करून आश्रम एकदम मस्त बनवलेला आहे। साईच्या ताट्यांचा आश्रम आहे। आश्रम एकदम व्यवस्थित साफ सुंदर असा बनवलेला असून आतमध्ये आम्ही आता प्रवेश करीत आहे। माँ नर्मदा मैया असा आश्रम असून हे बघा देवी नर्मदा मैया असा आश्रम बनवलेला आहे। हे बघा हे आमचे साथीदार बसलेले आहे, नाश्ता पाणी सुद्धा करीत आहे। आश्रम सुद्धा सुंदर असा आहे। हे मई, हे इथले बाबा, आश्रम एकदम मस्त आहे। सुंदरपैकी असा आश्रम बनवलेला आहे। वरतून छत सुद्धा पिवळ्या पट्ट्याने झाकून कंप्लीट केलेलं आहे। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मई बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर बाबा। नर्मदे हर मई। बघा आश्रम आतमध्ये किती सुंदर असा झोपणे उठण्याच्या करता तकिया, गाद्या, उशा, कंबळी सुद्धा दिलेले असतात। आतमध्ये सुद्धा सुंदर असा आश्रम असतो। ते तिकडे एक बाबा प्रवचन करीत असतात। नर्मदे हर बाबा, नर्मदे हर। कल बारिश की बनाई कि नहीं बनाई? क्या नहीं हो, कहाँ बनाए उधर? नहीं ना, कहाँ बनाए उधर? हाँ बोझे। नर्मदे हर बाबू, नर्मदे हर। उनको नंबर ले लो, उनको नंबर ले लो। नंबर ले लो, वो दिया जाएगा, मेरे नंबर दे देंगे अपन।
लगी जा रुके तो नहीं अब सब रेड बंद कर दे तो